आता आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत की आता हे प्रॉपर इन्स्टॉलेशन झालेलं आहे गिझरचं. तर त्यानंतर आता हा इनलेट पाईप जो मेन ठिकाण आलेला आहे इनलेट, हा पण गिझरच्या इनलेटला दिलेला आहे आणि जो आउटलेट पाईप आहे तो ह्याच्या थ्रू इथे आलेला आहे आणि त्यानंतरनं हा इथे जाऊन इथे आलेला आहे. आता सगळं नॉब बंद आहे. ओके, आता आपल्याला गिझर त्यानंतर आता हे झालेलं आहे. आता आपल्याला गिझर चालू करायचं आहे. प्रॉपर इन्स्टॉलेशन झालेलं आहे. गरम पाण्याचा आपल्याला आता आस्वाद घ्यायचा आहे प्रॉपरली. तर त्या पद्धतीनं आता आपल्याला हे चालू करायचं आहे. तर आता आपण हा गिझरचा नॉब असल्यामुळं हा आपण ऑन केला. ऑन केल्यानंतर हा पण ऑन केलेला आहे. ऑन केला आहे. तर आता हे पाणी चालू का होत नाही, कारण पाणी गिझरमध्ये पूर्ण टाकी फुलवरती आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे आता हे बुडबुड आवाज येणार थोडासा. जेव्हा हे प्रॉपर भरेल त्यानंतर जेव्हा पाणी येईल गार पाणी, त्यानंतरनं मग आपण कुकर चालू करायचं आहे. आता हे पाणी आलेलं आहे, हे जे का पाणी आलेलं आहे. ओके, ते आता हे आता आपण बंदही करू शकतो. ह्याचा आपण बंदही करू शकतो आणि आता आपल्याला इथे पुढे आता आपण बटन चालूही करू शकतो. आणि आता हे आपण बटन चालू करेल आणि चालू केल्यानंतरनं गिझर ऑन होईल. आता हे ऑन झालेलं आहे. तर गिझर आता हे चालू केलं आहे. तर काय होईल आता, हे जेव्हा रेड लाईट ही ऑन होईल आणि ग्रीन लाईट बंद होईल, त्यानंतर आपण पाणी प्यायला सुरुवात करूया.